मी आज शाळेत गेलो. आज मी शाळेत आज शाळेत गेलो. मी आज शाळेत गेलो. शाळेत गेलो मी. मी आज आज शाळेत शाळेत गेलो. गेलो. अरे काय लावलं हे कसं वाचताय तुम्हाला काय कळतंय का? गुरुजी, मी कितीही वाचले तरी माझे वाक्य वाचताना कोणीही थांबतच नाही आणि मला काय विचारायचं आहे ते पण कळत नाही. अरे बाळा, तुझे वाक्य ट्रॅफिक जाम झाले आहे. शब्दांना योग्य विराम देण्यासाठी तुला माझ्या 3 मित्रांची मदत घ्यावी लागेल. आता हे वाक्य वाच. मी खेळायला जातो. तुम्ही काय करता? आम्हाला नवीन खेळ आवडतो. भेट या तिघांना. पहिला, मी तुमचा थांबा आहे. जेव्हा तुमचे वाक्य पूर्ण होते आणि तुम्हाला पुढे काही बोलायचे नसते तेव्हा मी शांतपणे येतो. मी आहे प्रश्नचिन्ह. मी नेहमी शोध घेत असतो. तुम्हाला काय, कुठे, का विचारायचे असेल तर मी तयार असतो. आणि मी आहे उद्गार चिन्ह. मला आश्चर्य, आनंद, भीती आणि मोठा उत्साह दाखवायला आवडतो. मी वाक्याला भावनांची शक्ती देतो. मी खेळायला जातो. तुम्ही काय करता? आम्हाला नवीन खेळ आवडतो. आता हे वाक्य वाचा. मी आज शाळेत गेलो. पूर्णविराम टाकला. तर याचा अर्थ हे एक साधे विधान आहे. माहिती दिली जात आहे की शाळेत जाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. प्रश्नचिन्ह दिले तर याचा अर्थ स्वतःबद्दल किंवा इतरांना विचारले जात आहे की मी शाळेत गेलो होतो की नाही यात शंका आहे. उद्गार चिन्ह दिले तर याचा अर्थ यात भावना व्यक्त केली जात आहे. शाळेत जाण्याचा आनंद किंवा शाळेत गेल्याबद्दलचे आश्चर्य दाखवले जात आहे. शाब्बास गोप्या, बघितलंस? या छोट्या चिन्हांमुळे शब्दांना अर्थ मिळाला आणि तुझ्या वाक्यांना जीव आला. आता मी कोणताही गोंधळ करणार नाही. पूर्णविराम देतो. थांबा. प्रश्नचिन्ह विचारतो काय आणि उद्गार चिन्ह सांगतो वाव. शाब्बास गोप्या, आता तो हुशार झालास. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लेखनाला, वाचनाला योग्य थांबा. प्रश्न आणि उत्साह देण्यासाठी या 3 सुपर हिरोंना कधीही विसरू नका. विरामचिन्हे म्हणजे शब्दांचे ट्रॅफिक सिग्नल. ते कुठे थांबायचं, कुठे प्रश्न विचारायचा आणि कुठे भावना व्यक्त करायच्या हे सांगतात. तुम्हाला अशीच अजून मजेशीर गोष्ट शिकायची आहे का? मग लाईक करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका.